नमस्कार मंडळी, आज काही भाज्या आणि काही किराणा सामान मागवलेलं आहे ते दाखवते. हे दाखवण्याचं एकच कारण ते म्हणजे आजकाल बरेच लोक जॉबच्या किंवा बिझनेसच्या निमित्ताने इथे थायलंडमध्ये शिफ्ट होतात, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो नक्कीच उपयुक्त ठरेल. आता तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो छान पॅकिंग करून अशी पाठवलेली आहेत. इथल्या इंडियन स्टोअरमधून हे सगळं मागवलेलं आहे आणि बघा त्यांनी किती पॅकिंगमध्ये छान आपल्या नावाची चिटसुद्धा टाकलेली आहे. तर व्यवस्थित सगळं पॅकिंग केलेलं असतं. अगदी मिरचीपासून सगळं काही आपण ऑर्डर करू शकतो. बाकीच्या तर भाज्या जशा आपल्याकडे मिळतात तशाच आहेत. पण तुम्ही आता आवळे बघू शकता, हे किलोच्या रेटनी तुम्ही इथे घेऊ शकता आणि ते सुद्धा वर्षाचे 12ही महिने. तर आपण इमॅजिन करू शकतो का की आवळ्यासारख्या गोष्टी किंवा आता समोर तुम्हाला शेवग्याच्या शेंगा दिसत असतील, तर शेवग्याच्या शेंगासारख्या गोष्टी किलोच्या रेटने आपण इथे 12ही महिने घेऊ शकतो. तर किती छान गोष्ट आहे की नाही. तर बँकॉकमधल्या ज्या इंडियन स्टोअरमधून मी हे सगळं घेते त्या इंडियन स्टोअरविषयीच मी आज माहिती देणार आहे. खरं तर बँकॉकमध्ये खूप सारे भारतीय आहेत आणि इथे जागोजागी इंडियन स्टोअर्स आहेत. तर मी ज्या इंडियन स्टोअरमधून घेतलेलं आहे सामान मी त्याच विषयी माहिती देणार आहे. तर बघा, हे सगळं किराणा सामान आहे. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, काही डाळी आहेत, कडधान्य आहेत, पिठं आहेत. हे सगळं आपण इथे सहजपणे ऑर्डर करू शकतो. आता ह्या इंडियन स्टोअरविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्स्टाची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही इंडियन स्टोअर अशी कमेंट करा किंवा मग खाली कमेंट बॉक्समध्ये इंडियन स्टोअर असं लिहा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स नक्की पाठवेन. तर ह्यामध्ये आता तुम्ही बघू शकता पापड वगैरे तर आहेतच, पण ज्वारी बाजरीचं पीठ किंवा समोर इडलीचे तांदूळ आहेत, अशा गोष्टीसुद्धा आपण ऑर्डर करू शकतो. तर ह्या इंडियन स्टोअरमध्ये हे सगळं सामान ऑर्डर करताना काही भाषेची अडचण येते का, किंवा मग पैसे आधीच द्यावे लागतात का, किंवा फ्री डिलिव्हरी असते का, असे बरेच प्रश्न पडतात की नाही. मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी नीलाक्षी आणि तुम्ही पाहतात एशिया भूमी. म्हणजे आज मी सगळा बाजार मांडून बसलेले. बघा, हे सगळं किराणा सामान आहे आणि इथे सगळ्या भाज्या आहेत. तर थायलंडमध्ये आल्यावर जो एक प्रश्न पडतो की भाषेची अडचण येत असेल तिथे, तर मग आपल्याकडे मिळतात तशा डाळी, कडधान्य, मसाले किंवा आपल्याकडच्या सारख्या भाज्या असं सगळं तिथे सहज उपलब्ध असते का, काही भाषेची अडचण तर येत नाही ना हे घेताना. हे सगळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्ही थायलंडमध्ये मूव्ह होत असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. तर मंडळी, हे सगळं जे किराणा सामान आहे किंवा या सगळ्या भाज्या आहेत ते मी सगळं इथून एकाच शॉपमधून मागवलेलं आहे बँकॉकमध्ये, आणि ते सुद्धा सगळं घर बसल्या मला हे आलेलं आहे सामान. तर त्याबद्दलच आज मी सांगणार आहे. कसं आहे ना, मी ज्या एरियामध्ये राहते तिथून म्हणजे बँकॉकमध्येच एक 1.25 तासावर एक मोठं होलसेल मार्केट आहे, जे की 24 तास ओपन असते. पण त्या मार्केटमध्ये जाण्यासाठी मला इथून 1.25 तास लागतो. पुन्हा तिथे जायचं, मग सगळं खरेदी करायचं आणि पुन्हा तेवढाच प्रवास करून इथे सगळं घेऊन यायचं. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एक दिवस पूर्ण जातो. दरवेळी काय असं शक्य होत नाही. पण त्याच एरियामधल्या असलेल्या इंडियन स्टोअरमधून हे सगळं सामान आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तिथे जाण्याचा त्रसही वाचतो आणि सगळं घरबसल्या मिळतं. आता हे जे इंडियन स्टोअर आहे ते जरी इंडियन स्टोअर असलं तरी त्याचे जे ओनर आहेत ते भारतीय नाही आहेत, तर ते थाय आहेत. पण ते थाय असून सुद्धा आम्हाला कम्युनिकेट करताना कुठलाच प्रॉब्लेम होत नाही. कसं आहे ना, ते व्हॉट्सॲपवर सगळी लिस्ट पाठवतात. म्हणजे त्यांच्या स्टोअरमध्ये काय काय उपलब्ध आहे ती सगळी लिस्ट ते पाठवतात. फोटो असतात, त्याची प्राईज असते, त्यामुळे आपल्याला सोपं जातं. किंवा कुठल्या भाज्या ते सप्लाय करतात, मग किलो वाईज त्याचा रेट पाठवतात. नंतर कुठली फळं सप्लाय करतात त्याचा रेट पाठवतात. त्यामुळे त्याची निवड करणं सोपं जातं. आपल्याला फक्त इतकंच करायचं असतं की एक लिस्ट तयार करायची, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय हवं ते सगळं लिहायचं, त्या दादांना व्हॉट्सॲपवर पाठवायची ती लिस्ट. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपल्याला सगळं असं घरपोच डिलिव्हर करतात. आता हे मी घरपोच डिलिव्हर करतात असं म्हटलं, मग ही डिलिव्हरी फ्री असते का, तर डिलिव्हरी फ्री नसते, पण अगदी मिनिमम चार्जेस असतात. म्हणजे कसं आहे की ते 4-5 जरी गोष्टी आपण घेतल्या, फक्त 4-5च वस्तू समजा घेतल्या, तरी ते 100 बाटच डिलिव्हरी चार्ज घेतात, इतक्या लांबून येऊन सुद्धा. आणि एवढं सगळं सामान तुम्ही घेतलं तरी सुद्धा ते डिलिव्हरी चार्ज 100 बाटच लावतात. बाट हे इथलं चलन आहे. तर 100 बाटमध्ये घर बसल्या आपल्याला हे सगळं मिळतं.
त्यामुळे फार सोपं जातं. आता कसं आहे बघा, हे जे नारळ आहे, कधी कधी इथे जवळच्या मार्केटमध्ये नारळ उपलब्धच नसतो. मग नारळासाठी खूप म्हणजे वणवण करावी लागते, आणि नारळ संपलाय, नारळ नाहीये, किंवा आता सण आले आपले तेव्हा आपल्याला नारळाची गरज लागते. पण हे दादा आपल्याला अगदी घरपोच नारळ डिलिव्हर करतात. ते सुद्धा इथे जेव्हा 40ला 50ला असं मिळतो नारळ, तेव्हा ते 25मध्ये एक नारळ आपल्याला देतात. 25 बाटला एक नारळ असतो. त्यामुळे फार सोपं जातं. तर इतकं सोपं झालेलं आहे लाईफ, त्यामुळे घर बसलं सगळं मिळतं. आणि जसं यांचं हे एक इंडियन स्टोअरबद्दल मी माहिती दिली, तशीच बँकॉकमध्ये अनेक ठिकाणी अशा अनेक इंडियन स्टोअर्स आहेत. आणि ते काही लोक फक्त तुम्हाला किराणा सामानच सप्लाय करतात, तर काही लोक किराणा सामान आणि भाज्या असं दोन्ही सप्लाय करतात. त्यामुळे इथे राहणाऱ्या भारतीयांना खूप छान सगळं घर बसल्या मिळतं. तर जे लोक इथे शिफ्ट होणार असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मला वाटते नक्कीच उपयुक्त ठरला असेल. तर उपयुक्त वाटला असेल तुम्हाला हा व्हिडिओ, तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा, शेअर सुद्धा करा, आणि आमच्या चॅनेलला एशिया भूमी आमच्या चॅनेलला अशा छान छान गोष्टी थायलंडमधल्या जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.